या ठिकाणी आणखी पुन्हा या ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक 20 मधून इच्छुक उमेदवार आहेत। आपण कुठल्या पक्षाच्या माध्यमातून इच्छुक आहात आणि आपलं विजन काय असणार आहे या प्रभागामध्ये, आपण त्याबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी द्यावं। नमस्कार, मी रवींद्र ओहाळ, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून इच्छुक आहे। प्रभाग क्रमांक 20 मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर गावठाण, मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टी असा संमिश्र प्रभाग आहे। आणि मी ज्या भागामध्ये राहतो, लहानाचा मोठा झालो, ते महात्मा फुले नगर झोपडपट्टी आहे। या ठिकाणी एसआरएचा प्रकल्प चालू आहे। या एसआरए प्रकल्पामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या आहेत किंवा त्या झालेल्या आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी करणार आहे। आणि प्रत्येक नागरिकाला घर मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे। त्या भूमिकेला अनुसरून मी येत्या काळामध्ये मी जर या ठिकाणी मला निवडून दिलं तर मी प्रत्येकाला घर मिळेल अशी व्यवस्था करणार आहे। बरं, आपल्याला या बदल घडून आणण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभं राहावं लागेल का? हे बदल घडून आणण्यासाठी सामाजिक सेवेच्या माध्यमातून आपण समाजकार्य करत असताना समाजसेवक म्हणून आपण बदल घडून आणू शकत नाही का? समाजसेवा करत असताना आपण बदल घडू शकतो, पण काही ठिकाणी आपल्याला सत्तेच्या चाव्या आपल्या हातात घेतल्याशिवाय विकासाचे दार खुले होत नाहीत आणि समाजाला न्याय देता येत नाही। त्यामुळे विकासाचे दार समाजासाठी खुले करण्यासाठी आपल्याला सत्तेमध्ये सहभागी होणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून ही निवडणूक आम्ही लढवली पाहिजे असं मला वाटतं। आता तुमच्या समोर समाजासाठी उद्दिष्ट, विकासासाठी उद्दिष्ट काय आहे? आपण या ठिकाणी जो प्रभाग बघता त्या ठिकाणी ज्या झोपडपट्ट्या आहेत, सर्वात जास्त हा इम्पॅक्ट जे अडचणी निर्माण होतात त्या झोपडपट्टीवासियांच्या असतात, गोरगरिबांच्या असतात। आणि त्या अडचणी सोडवण्याचा या ठिकाणी सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे या ठिकाणी पक्क सक्षमीकरण झालं पाहिजे। बऱ्याचशा समस्या या वार्डामध्ये आहेत, याच्यामध्ये आहेत, हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून करणार आहात। तुम्हाला जर तिकीट मिळालं, तुम्ही नक्कीच माध्यमातून तुम्ही निवडून गेल्यानंतर प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद साहेब। या ठिकाणी